राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली। यामध्ये सर्वात चर्चेत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र भाजपमधून निवडणूक लढवत आहेत, तर थेट विखे पवार वादानं शरद पवारांनी जिल्ह्याचे किंगमेकर असलेले राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली। त्यामुळे हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनलाय। या दोन उमेदवारांमध्ये आता तुल्यबळ लढत होतीये। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे, असं शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी म्हटले। गेले अनेक वर्ष आपण या निवडणुका पाहतो, दर पंचवार्षिकला निवडणुका पाहत आलो आणि पाहतोय, परंतु ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक मला वाटते। कारण आतापर्यंत मी 15-20 ठिकाणी 15-20 गावाला बूथवर भेट देऊन आलो, तर कुठं गाडी नाही, घोडं नाही, कुठं कोणी कोणाला बोलायला जात नाही, परंतु प्रत्येक बूथवर तरुणांची आणि सर्वच वयस्कर लोक असतील, महिला असतील, एवढी मोठी गर्दी आहे। एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे। कारण आता मी एका बूथवर गेलो तर 50% मतदान तिथं आता 1:30 वाजेपर्यंत झालेलं आहे। मला वाटतं 12:30 वाजेपर्यंत 80% पुढे मतदान होण्याची शक्यता आहे। आणि हे मतदान जे एवढं स्वयंस्फूर्तीने होऊन राहिलं, याचं कारण एक की ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना ह्या जनतेला करायचं आहे, म्हणूनच लोक एवढ्या मोठ्या उत्साहाने बाहेर पडले। कारण एकीकडे जर बघितलं तर दोन माणसं पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये दिसतात, एकीकडे राहुल गांधी आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी साहेब, परंतु चेहरे जर तुम्ही दोन्ही बघितले तर दोघांची तुलना होऊच शकत नाही। हा देश जर चालवायचा असेल, वाचवायचा असेल, सक्षमपणे पुढे न्यायचा असेल तर त्याला नरेंद्र मोदी साहेबच पाहिजे। म्हणून ही जनता नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे आहे। आणि 100% जसं साहेबांनी सांगितलं, कर्डिले साहेबांनी, की 48 पैकी 40 जागा ह्या महायुतीच्या निवडून येणार आहेत। सकाळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे, सोनाली तनपुरे या देखील उपस्थित होत्या। याप्रसंगी प्राजक्त तनपुरे यांनीही माध्यमांशी संवाद साधला। सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता, तर दुपारी प्रचंड उन्हामुळे मतदान केंद्रामध्ये तुरळक प्रतिसाद जाणवला। या प्रक्रियेमध्ये तालुक्यातील वळस, डिग्रस, ब्राह्मणी या गावांमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं काही काळ प्रशासनाची तारांबळ उडाली होती, तर दुपारपर्यंत 1 वाजेपर्यंत 36% मतदान शांततेत पार पडलं। या काळामध्ये पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी।